मराठा समाजावर अन्याय का? पुण्यातल्या पोस्टरबाजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 21 मध्ये मराठा उमेदवारच हवा म्हणून भाजपकडून ओबीसी उमेदवार देण्यात येणार असल्याने वाद झालाय। सकल मराठा समाजाने पोस्टरबाजी केलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, काय अधिक माहिती येते? या पोस्टर संदर्भात मराठा उमेदवार देण्याची मागणी होते। प्रभाग क्रमांक 21 जो की मुकुंदनगर आणि सॅलिसबरी पार्कचा सगळा प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये भाजपकडून एका ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतात अशी प्रकारची शक्यता आहे। कारण का तो नेता भाजपचा मोठा नेता आहे आणि त्याला त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषमधून नाही तर ओबीसी पुरुषमधून जागा जी आहे ती दिली गेली पाहिजे होती, परंतु तशा प्रकारचा प्रवंगर्स तिथं झाला नाही। त्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये कदाचित त्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो आणि त्यांचे तिकीट जे आहे ते ओपनमध्ये दिले जाऊ शकतं अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आहे। चर्चा चालू आहेत आणि या सगळ्याला सकल मराठा समाजाने जो आहे तो मोठा विरोध दर्शवलेला आहे। सकल मराठा समाजाने पुण्यातील या 21 नंबरच्या प्रभागामध्ये सर्वत्र जे आहे ती पोस्टरबाजी केलेली आहे आणि या पोस्टरबाजीमध्ये लिहिलेलं आहे की मराठा समाजावरती अन्याय का? जर का हा प्रवर्ग खुला प्रवर्गासाठी असेल तर तिथं मराठा समाजातीलच किंवा खुल्या प्रवर्गातीलच व्यक्तीला जे आहे ते तिकीट दिलं गेलं पाहिजे, ओपन कॅटेगरीला दिलं पाहिजे किंवा मराठा समाजातल्या लोकांना जे आहे तिथं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशा प्रकारची म्हणणं जे आहे ते त्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये अशा प्रकारची पोस्टरबाजी केलेली आहे। त्यामुळे जो हा भाजपचा बडा नेता आहे, ज्या भाजपच्या बड्या नेत्याला तिथून ओपन कॅटेगरीमधून निवडणूक लढवायची आहे त्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये लॉबिंग जे आहे ते गेल्या 2-3 दिवसापासून केलं जात आहे, परंतु या सगळ्याला आता कुठेतरी थांबा लावण्यासाठी मराठा समाजाने हे सगळं जे आहे ती पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळते। कदाचित तो भाजपचा बडा नेता स्वतःच्या पत्नीला उभं करून ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी जे प्रवर्ग आहे तिथून उमेदवारी देखील लढण्याची शक्यता जी आहे ती कालपासून वर्तवली जाते। कारण का काल देखील भाजपच्या खूप मोठ्या बैठका ज्या आहेत त्या एका मोठ्या हॉटेलमध्ये पार पडलेल्या होत्या। आज देखील मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या बैठका होणार आहेत। हा जो भाजपचा बडा नेता आहे तो मुख्यमंत्र्यांच्या देखील जवळचा मानला जातो, त्यामुळे या सगळ्या घडामोडींना सध्याच्या घडीला वेग आला आहे। त्यामुळे मराठा समाज देखील आता या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जी रोहन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।